नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर विषय चिकित्सा या चॅप्टरचं आपलं सेकंड लेक्चर असणार आहे। आता सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये आपण म्हणजे फर्स्ट लेक्चरमध्ये काय काय बघितलं होतं, 24 उपक्रम आपल्या पेपरमध्ये येऊ शकतो। यामध्ये आपण 24 उपक्रमाचे नाव वगैरे पाहिले होते, सुरुवातीला जाणून घेतले होते 24 उपक्रम काय आहेत। नंतर मंत्र हे आपण पहिला उपक्रम पाहिला होता। त्यानंतर अरिष्टबंधन म्हणजे काय, नॉर्मली की आपण जिथं सर्पदंश झालं त्याच्यावरती दोरी बांधतो, चार अंगुलीवरती दोरी बांधतो। त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, पुढं पाहिलं तो उत्कर्तन। आता उत्कर्तन म्हणजे इन्सिजन द्यायचे, म्हणजे काय करायचं, तुम्हाला जिथं सर्पदंश झाला असेल त्याच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कट द्यायचं असून तिथून विष बाहेर काढत असतो। त्यानंतर चौथं पाहिलं होतं आपण निष्पीडन म्हणजे काय असतं, जिथं सर्पदंश झाला त्याच्या चारही साईडने तुम्हाला काय करायचं असतं की दाबून तिथून विष बाहेर काढायचं असतं, ह्याला निष्पीडन आपण असं म्हटलं होतं। त्यानंतर पाचवी आपण क्रिया पाहिली होती च्यूषण म्हणजे ज्या ठिकाणी सर्पदंश झालाय तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं की म्हणजे असं चोखून एक प्रकारे काय करावं लागतं, विष बाहेर काढावं लागतं आणि ते थुंकायचं असतं। यामध्ये पाहिलं होतं जो विषय जो चोखणार होता हे पूर्ण प्रॅक्टिकल क्रिया होती, ज्यांचा गुरुसोबत अभ्यास झाला अशांनी करायची होती। आणि त्यासोबत आणि काय म्हटलंय, ज्याला जो असं चोखन कर्म करणार त्याच्या तोंडाला तुपाचा लेप लावायचा होता। त्याच्यानंतर काय म्हटलं होतं, त्याच्या तोंडामध्ये त्यांनी जवाच्या कणकीचा गोळा ठेवायचा होता, त्यासोबत वस्त्र ठेवू शकतात किंवा वाळू भरून ठेवायचे आहे। नंतरच ते च्यूषण कर्म करायचं आहे। आणि जे च्यूषित रक्त वगैरे असणारे, अच्यूषित रक्त म्हणतो आपण त्याला, ते थुंकीद्वारे तुम्हाला बाहेर फेकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण च्यूषण वगैरे हे 5 कर्म इथं पाहिले होते, म्हणजे 5 उपक्रम पाहिले होते, चिकित्साचे उपक्रम पाहिले होते, 5 उपक्रम पाहिले होते। आता 6वा उपक्रम आहे आपला अग्निकर्म किंवा दहन। आता बघूया अग्निकर्म किंवा दहन मध्ये काय म्हटले। आता याला कॅटेरायझेशन आपण सुद्धा म्हणतो। आता अग्निकर्म म्हणजे काय म्हटलं बघा, दहन म्हणजे जाळणे किंवा डाग देणे, आपण याला अग्निकर्म मध्ये म्हणतो। आता दहन म्हणजे जाळणे किंवा डाग देणे। आता नॉर्मल तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता, इथं अशा प्रकारे आपण काय केलं, असं भट्टीवरती गरम करतो किंवा आपली लोहशाला असते त्याला भट्टीवरती गरम करतो आणि एक चटका देतो किंवा डाग देतो, ह्याला अग्निकर्म आपण असं म्हणतो किंवा दहन किंवा म्हणतो। आता बघा पुढे काय म्हटलंय की सुश्रुत आणि छेदन किंवा च्यूषण कर्मानंतर दहन कर्म सांगितले आहे। ध्यानांदे IMP पॉईंट आहे, ध्यानात ठेवा की सुश्रुतांनी काय सांगितलं, छेदन म्हणजे काय आपलं छेदन कट देणं, त्यानंतर च्यूषण म्हणजे सक करणं, त्या कर्मानंतर आपल्याला दहन कर्म सांगितलेलं आहे। कोणी सांगितलेलं, सुश्रुतांनी। आपल्या पेपरमध्ये MCQ येऊ शकतो, ध्यानात ठेवा। नंतर आता हा VV IMP पॉईंट खालचा, ध्यानात ठेवा। यामध्ये काय म्हटलंय बघा, काय म्हटलंय की मंडली जो सर्प आहे आपला, मंडली सर्प, आता सर्प जेव्हा प्रकार सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला कळेल, जो मंडली सर्प असतो याच्यामध्ये काय सांगितलं, दहन कर्म आपल्याला निषेध सांगितलेला आहे। आता मंडली सर्पामध्ये दहन का सांगितलं, आता नॉर्मली काय करतो, दहन म्हणजे काय होतं, एक प्रकारे पित्ताचा हा गुण असल्यामुळे आहे की यामध्ये दहनमध्ये अग्नीचा यूज करतो आणि कुठं ना कुठं पित्ताचा प्रकोप होतो, म्हणजे कुठं ना कुठं पित्ताच्या बॉडीशी संबंधित आहे। आणि मंडली जर सर्प म्हटलं, त्यामध्ये जर म्हटलं तर मंडलीमध्ये काय म्हटलं की एक प्रकारे पित्तावरती आपलं त्याचं कार्य होतं। तर त्यामुळे इथं मंडली जेव्हा सर्प सुरू होईल त्यावर तुम्हाला इन डिटेल सगळं काय कळणार आहे की मंडली सर्पामध्ये काय कसं असतं। पण एवढं ध्यानात ठेवा, पेपरमध्ये MCQ येऊ शकतो की मंडली सर्पामध्ये की दहन हे जे आपल्याला हे निषेध सांगितलेला आहे, त्यामध्ये आपल्याला दहन हे कर्म करायचं नाही सांगितलेलं आहे। नंतर काय म्हटलंय, दहन कर्म सुवर्ण लोखंडाची शलाका, सुवर्ण किंवा लोखंडाची शलाका आगीत तापून किंवा पिंपळाचं आपलं जे असतं पिंपळाचा देठ असतो, तो पिंपळाच्या देठाला जाळून सुद्धा केलं जातं। इथं 3 कर्माद्वारे आपल्याला सांगितलंय की सुवर्ण किंवा लोखंडी शलाका किंवा पिंपळाचं जे देठ आहे यांना जाळून सुद्धा आपण काय करू शकतो, अग्निकर्म करू शकतो असं सांगितलेलं आहे। नंतर काय म्हटलं, ज्या स्थानी अरिष्टबंधन शक्य नाही, ज्या स्थानी आपल्या अरिष्टबंधन शक्य नाही। आता तुम्ही नॉर्मल पाहू शकता, जर एखादा मनुष्य त्याच्या जर डोक्याला जर चावला, आता डोक्याला जर साप चावला तर त्या डोक्याला कुठं अरिष्टबंधन मावू शकतो का आपण, तर नाही। तर इथं तेच म्हटलंय, ज्या स्थानी अरिष्टबंधन शक्य नाही तर तेथे काय करायला, तर दहन कर्म आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरते, तर असं आहे। नंतर काय म्हटलंय बघा, दहन कर्म करताना मर्मस्थानाचा आवश्यक विचार करावा। आता जे दहन आपण कर्म करतोय, तर दहन कर्म करताना आपण जे करतोय त्यामध्ये आपल्याला मर्मस्थानाचा विचार आवश्यक करायला सांगितलं आहे, म्हणजे मर्माच्या ठिकाणी जर असेल सर्पदंश तिथं आपल्याला विचारपूर्वक दहन हे कर्म करायचं आहे। नंतर बघा पुढं काय म्हटलंय, आजकाल दहन कर्मासाठी यंत्र इलेक्ट्रिक आपल्या इथं नॉर्मली इलेक्ट्रिक यंत्र आलं, त्याचं इलेक्ट्रिक कॅटरायझेशन आपण उपयोग होतो। नॉर्मली पहिलं अग्निकर्म आपल्या असे लोहशालाका किंवा सुवर्ण वगैरे केलं जातं। आता नॉर्मली जर पाहायला गेलं तर लोहशालाकाच आपल्याला पाहायला मिळते, सुवर्णाचा आता काही उपयोग पाहायला, म्हणजे सुवर्ण कधी यूजच करत नाही, कारण सोनं जर पाहायला गेलं तर कधी 1 लाख रुपये तोळा, जवळपास तोळा म्हणजे 10 ग्रामचं सोनं 1 लाख रुपयाचं कुठं भाव झालं, त्यामुळे लोहशालाका नॉर्मली यूज करतात आपल्या अग्निकर्मामुळं। आणि त्यामध्ये आता इलेक्ट्रिक कॅटरायझेशन ही मेथड आल्यापासून सुद्धा काही जण हे सुद्धा करतात।
अशा प्रकार होते इथं आपलं अग्निकर्म. आता बघूया पुढचं कर्म आपलं काय म्हटलं. आता पुढचं आपलं परिचेषण. आता परिचेषणमध्ये काय म्हटलं आहे, एखादा पेशंट असेल आपल्याकडे, असा पेशंट आहे आणि त्या पेशंटला सर्पदंश झाला आहे पायाच्या ठिकाणी, नॉर्मली आपण जर पायाच्या हाताच्या ठिकाणी झाला आहे तर अशा ठिकाणी त्याच्या इथं जर सर्पदंश झाला आहे. आता तुम्ही पाहता सर्पदंशाचे प्रथम द्वितीय वेगामध्ये, आता नॉर्मली प्रथम वेगामध्ये आपल्या मूर्छा हे लक्षण पाहायला मिळतं. मूर्छा म्हणजे काय होणं, ते अनकॉन्शियस होणं, त्याला चक्कर वगैरे येणं. आता हे प्रथम योगामध्ये आपण नॉर्मली काय पाहतो, लक्षण दिसतं आपल्याला की त्याला मूर्छा येते. आता त्याला जर चक्कर आले तर आपण काय करतो की तोंडावर पाणी शिंपडतो. तर तेच पाणी जे शिंपडणं ही क्रिया आहे तर त्याला परिचेषण असं म्हटलेलं आहे. तेच बघा काय म्हटलं, परिचेषण किंवा सिंचन म्हटलं जातं किंवा शिंपडणे आपण याला सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे रोगाचा संज्ञानाश झाला असेल, म्हणजे रोगी अनकॉन्शियसनेस असेल तर अशा कंडिशनमध्ये शुद्धीवर आणण्यासाठी तोंडावर थंड पाण्याचे शिपके मारतात, तर याला परिचेषण असं म्हटलेलं आहे. VVIMP कन्सेप्ट ध्यानात ठेवा. परिचेषणमध्ये काय होतं, थंड पाण्याने तोंडावर शिंपडे मारणे, म्हणजे काय शिपटे मारणे, शिपके मारणं, त्याला आपण काय म्हणतो, असं थंड पाणी असेल तर त्याला आपण परिचेषण म्हटलं. आता काही जण म्हणते सर आम्ही बकेट घेतली आणि डायरेक्ट पेशंट द्यायला पेशंटच्या तोंडावर फेकली, तर असं नाही करायचं बाबा. पेशंट आहे, मनुष्य असो किंवा प्राणी असो, दोन्ही पण आपले काय आपले पेशंट असू दे. तो मनुष्याचा वैद्य असो किंवा नॉर्मल जनावराचा वैद्य असू दे, वैद्य तो वैद्यच असतो शेवटी, कारण की तो प्राणाचं रक्षण करणार आहे. तर प्राण आणि वैद्यन कसं सांगितलं, नम्र सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, खूप प्रेमाने वगैरे चांगल्या प्रकारे शिपके मारायचे थंड पाण्याचे, एकदम घेतले बकेट आणि फेकले असं काही करायचं नाही. त्यामुळे ध्यानात ठेवा, परिचेषण म्हणजे काय करायचं, जस्ट किडिंग अ पार्ट, जोक अ पार्ट होता तो, फक्त ध्यानात राहावा कन्सेप्ट म्हणून, दुसरा काही नाही. परिचेषणमध्ये ध्यानात ठेवा की थंड पाण्याचे शिपके मारणे म्हणजे काय, पेशंट जेव्हा कसं असेल संज्ञानाश असेल तर त्या कंडिशनला आपण काय करतो म्हणतो, परिचेषण असं म्हणतो. आता पुढे बघूया काय म्हटलंय. आता पुढे अवगाहन म्हणजे काय, कोल्ड ट्रीटमेंट करणं. आता यामध्ये काय करतो आपण, नॉर्मल आपला पेशंट असतो तर पेशंटला काय करतो, थंड पाण्याने आंघोळ घालतो. जसं की बघू शकता इथं आपल्या ह्या ताई आहेत, त्या आंघोळ करू राहिल्या त्या ताई. आता ताई ह्या काय करायला लागल्या, थंड पाण्याने म्हणजे बर्फाच्या ठिकाणी, आता कोल्ड थेरपी घेऊन राहिल्या त्या, आता एक बर्फाच्या ठिकाणी. आता ह्याला काय म्हटलं, अवगाहन म्हणजे काय असणं, एक पेशंट आहे आपला ज्याला सर्पदंश झाला आहे, त्याला आपण काय करणार, थंड पाण्याने आंघोळ घालणं, किंवा आपण काय करणार, आपला जो टॉवेल आहे नॉर्मली, तो टॉवेलला काय करायचं, आपला जो टॉवेल आहे त्याला काय करायचं, थंड पाण्यात भिजवून घ्यायचं आपल्याला. आणि थंड पाण्यात भिजवून काय करायचं, पेशंटचा आपला हा पेशंट झोपलेला असा टुंगू 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 असं झोपलाय, त्याच्या अंगावरती काय करायचं आपल्याला, तो भिजवायला काय टाकायचं आहे की त्याच्या अंगावरती टाकायचं आहे, भिजवून तो काय करायचं त्याच्या शरीरावर आपल्याला ठेवायचं आहे. त्याला अवगाहन ही ट्रीटमेंट असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपली ट्रीटमेंट आहे अवगाहन. तर बघा आता काय म्हटलं आहे, बघा जाणून घ्या. आता अवगाहन म्हणजे निम्नजन, आता काय नाही, निमांजन स्नान रोग्याला शीतजलाने स्नान घालणे म्हणजे अवगाहन होय. आणखी काय म्हटलंय, शीत पाण्यात टॉवेल भिजवून त्याच्या शरीरावर ठेवणे हे सुद्धा आपलं अवगाहन आहे. नंतर अंग पुसणे किंवा डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवणे, तर ह्याला काय म्हणतो आपण, कोल्ड ट्रीटमेंट अवगाहन असं म्हणतो. तर समजलं अवगाहन म्हणजे काय, की आपल्या शीतजलाने आंघोळ घालणं किंवा भिजवून एक शीतजलाने टॉवेल भिजवून अंगावर ठेवणं, किंवा त्याचं अंग पुसणं, किंवा त्याच्या डोक्यावरती थंड बर्फाची पिशवी ठेवणं म्हणजे त्याला अवगाहन असं म्हटलेलं आहे. आता पुढचं बघतोय आपण कन्सेप्ट, म्हणजे पुढचा उपक्रम पाहतोय रक्तमोक्षण. आता रक्तमोक्षण म्हणजे काय, ब्लिडिंग याला मॉडर्ननुसार म्हटलं जातं. म्हणजे आता काय, आता नॉर्मल तुम्ही पाहिलं असेल, जे पेशंटमध्ये आपण काय होतं, बऱ्याच वेळेस काय होतं, जिथं सर्पदंश झालं तर त्या ठिकाणी काय करतात, आता पायाच ठिकाणी सर्पदंश झाला असा, तर मग त्या ठिकाणी काय करतात, अगोदर इन्सिजन घ्यायचं, एक कट द्यायचा, आणि ते कट झाल्यानंतर तिथं आपला हा तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात, इथं एक जलोका दिसते, आपली लीच दिसते, त्या लीचचं काय करायचं, तिथं अशी चिटकवायची, अशी ती लीच काय होती, ती अटॅच होऊन जाते. नॉर्मली तर आपण इन्सिजन दिला तर ती अशा प्रकारे तिथं अटॅच होऊन जाते, आणि ती काय करते, अशा प्रकारे ब्लड सक करते, पूर्ण असं ब्लड जे दूषित रक्त आहे ते सक करते. तर अशाद्वारे या कन्सेप्टला आपण रक्तमोक्षण असं म्हटलेलं आहे. समजलं तुम्हाला. आता जाणून घ्या काय म्हटलं बघा. आता बघा इथं काय म्हटलं की विषामुळे रक्त दूषित झाल्याने मनुष्याची प्रकृती दूषित होते व तो मरतो असं म्हटलेलं आहे. आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला काय करतो, विष काय करतो, रक्ताला दूषित करतो, झालं. त्यानंतर त्या काय होतं, त्या रक्ताला दूषित झाल्यामुळे जी मनुष्याची प्रकृतीसुद्धा दूषित होते म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जो आपला मनुष्य येतो तो काय होतो, मरण पावतो असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलं आहे, मनोरोगाच्या प्राणरक्षणासाठी दूषित रक्ताचे विस्त्रावन म्हणजे बॉडी बाहेर निघणे करणे हे महत्त्वाचे उपाय आहे असं म्हटलेलं आहे. मग काय म्हटलं आहे, म्हणून रोगाच्या प्राणरक्षणासाठी आपल्याला रोगाचं प्राणरक्षण करायचं आहे, म्हणून जे दूषित रक्त आहे त्याचे विस्त्रावन म्हणजे बॉडीच्या बाहेर काढणे हे महत्त्वाचा उपाय आहे, महत्त्वाचं कार्य आहे असं म्हटलेलं आहे. नंतर बघा काय म्हटलं, प्राचीन काळी यासाठी प्रच्छन्न एक हे बघा शृंगी आणि जलोका वेदन इत्यादी जे क्रिया आहेत याला उपयोग केला जायचा. पहिल्या काळात काय करायचं,
नॉर्मली जे दूषित रक्त आहे म्हणजे काय आपलं विषाने दूषित झालं रक्त म्हणजे जे आपलं बाहेर काढायचं आहे, जे विषाने काय केलं बॉडीमधलं रक्ताला दूषित केलं आहे तर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रच्छन्न एक कर्म करायचे, शृंगी एक करायचे, जलोका वेदन असे एक कर्म करायचे, तर इत्यादी क्रिया केले जात असायचे. नंतर काय काय म्हटलं की यामध्ये प्रथम कोणत्याही तीक्ष्ण धारवाल्या शस्त्राने दंतस्थानी काय करायचे किंवा जेथून रक्तमोक्षण करायचे आहे ते थोडे कापले जायचे. म्हणजे काय करायचे नॉर्मली जिथं आपल्याला रक्तमोक्षण करायचं नाही अशा ठिकाणी काय करायचे अगोदर एक नॉर्मली प्रिक करायचे. आता हे बघा असा पाय आहे ना, तर असा पाय आहे आपला नॉर्मली, अशा पायाला इथं समजा आपल्याला इथं काय झालं की असं विषाचे झाले मग ते काय करायचे अगोदर त्या ठिकाणी असे काय करायचे कट द्यायचे, इन्सिजन द्यायचे, मग अशी जलोका आणायची आपली आणि ती जलोका ॲटोमॅटिक काय करते तिथं रक्त आहे ना तर तिथं काय होते अटॅच होऊन जाते आणि ती काय करते दूषित रक्त आहे बॉडीमधलं जे दूषित रक्त आहे तर अशा प्रकारे ती अशावर दूषित रक्त ते अशा प्रकारे हे करते पिऊन घेते, म्हणजे एक प्रकारे काय करते ती स्वतः शोषून घेते, मग याला रक्तमोक्षण असं म्हटलेलं आहे. समजलं. आता बघा पुढं आणखी काय म्हटलं रक्तमोक्षणाबद्दल जाणून घेऊया. आता मग शृंगी किंवा जलोकाद्वारा रक्तमोक्षण केले जाते. आता शृंगी किंवा जलोका याद्वारे रक्तमोक्षण केले जाते. वरच्या डायग्राममध्ये तुम्ही जलोकाची डायग्राम पाहू शकता आणि खाली जी डायग्राम दिली तर खाली जलोका पाहू शकता, शृंगी पाहू शकता. आता शृंगी बघा काय म्हटलंय, आता शृंगीबद्दल जाणून घेऊया. आता बघा गाय शृंगी गाय किंवा बैल यांच्या शिंगापासून बनवलेलं जाते. जे गाय किंवा बैल असतील की यांच्या शिंगापासून ही काय शृंगी बनवली जाते. याच्या दोन्ही टोकावर छिद्र असतात. आता हे नॉर्मल तुम्ही पाहू शकता, हे वर छिद्र आहे, वरचं छिद्र आहे आणि हा खालचा छिद्र आहे. त्याचे दोन्ही टोकावर कसे असतात छिद्र सांगितलेले. नंतर कसे ते आता जे रुंद छिद्र आहे म्हणजे जे मोठं आहे आता ती कशा प्रकारे असते बघा अशा प्रकारे म्हटलं. आता ही बघा अशा प्रकारे ही आपली आहे. कशी डायग्राम जमली का? जमली डायग्राम. आता बघा इथं कसं रुंद जे छिद्र आहे ते आपण काय करतो घावावर ठेवतो. जे रुंद छिद्र आहे ते घावावर ठेवतो, म्हणजे आपली जर सर्पदंश झाला असा पाय आहे समजा आपला तर जिथं आपलं हे पाय तर अशा प्रकारे आपण पायावर ठेवतो. आणि जे अरुंद छिद्र आहे ते काय करतो आपण ह्याने काय करतो रक्त ओढलं जातं. हे अरुंद छिद्र आहे ना त्याने रक्त बाहेर ओढलं जातं. समजलं. नंतर जलोका किंवा जे जळू आहे आपल्या ते दोन प्रकार सांगितले आपल्या. आता ही वरची जी लीच आहे जळू आहे ती आपली दोन प्रकारची असते सांगितले आहे, जसं की सविष आणि निर्विष अशा दोन प्रकारचे असते. आता जे निर्विष असते जलोका ते चिकित्सक म्हणजे आपला वैद्य स्वतः पाळन करीत असतो, म्हणजे काय सविषचे ठेवत नाही जवळ, पण निर्विषचे काय करतो स्वतः काय करतो चिकित्सक त्याचे काय करत असतो पाळत असतात त्यांना. म्हणजे आपण बॉटलमध्ये आपल्या वैद्याच्या आपल्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही नॉर्मल पाहतात ना तर जे आपल्याकडे जी जलोका असते बाटलीमध्ये ठेवलेली बॉटलमध्ये तर ती आपली निर्विष अशी असते. नंतर जेथून रक्तमोक्षण करायचे आहे ते थोडे कापून त्याचं जळवा लावतात. जिथं आपल्याला रक्तमोक्षण करायचं आहे तिथं थोडा इन्सिजन कट द्यायला जातो आणि तिथं ती अशी जलोका चिटकवली जाते. नंतर लागल्याबरोबर ही जळू दूषित रक्त प्यायला सुरुवात करते. लागल्याबरोबर ती अटॅच जर झाली त्या जखमेला तिथं त्या इन्सिजनला तर ते लागल्या जळू काय करते दूषित रक्त प्यायला सुरुवात करते आणि रक्त प्यायल्यानंतर तिला काय करतो तिथून आपण काढून टाकतो. रक्त प्यायल्यानंतर आपण तिला तिथून काढून टाकतो. नंतर काय म्हटलं पुढं आता बघा नंतर शिरावेद करून आता ती जर झालं नंतर शिरावेद करतो म्हणजे शिराच्या ठिकाणी आपण काय करतो अवरोध शिरावेद म्हणजे शिराला कट द्यायला आहे. शिरावेद म्हणजे शिराला कट देणं तिथे शिरावेद करून दंतस्थानातील रक्त काढतात. नंतर शिरावेद तिथं काय करतो आपण आता नॉर्मली पाय तर आपण तिथं जिथं लीच अटॅच केली तिने नॉर्मल रक्त पेलं भरपूर प्रमाणात केलं, तिची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटी इतकं तिने रक्त पेलं. नंतर काय करतो आपण शिराला पुन्हा एक कट देतो म्हणजे शिरावेद करतो. शिराचा वेद केला तर तिथं पुढे दंतस्थानातील पुन्हा आपण रक्त काढतो असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलं वरील प्रच्छन्न वगैरे जे वरील प्रच्छन्न क्रियांनी आपण काय करतो जर आवश्यक मात्रेत रक्त निघाले नाही, जर आवश्यक मात्रा आपल्याला रक्त जेवढं म्हणजे दूषित रक्त निघलं नाही नंतर काय करतो तर प्रघर्षण आपण म्हणजे प्रतिसारण हे कर्म करत असतो. आता प्रघर्षण म्हणजे काय करतो एक नॉर्मल आपण शुष्क चूर्ण घेत असतो आणि जिथं आपली जखम आहे असं पाय आहे तर त्या ठिकाणी आपण काय करतो त्या ठिकाणी आपण काय करतो चूर्ण असं रब करतो घासतो हाताने काय करतो घासून टाकतो. मग घासल्याने काय होतं रगडल्याने तर तिथले जे काय होतं की जे दूषित रक्त वगैरे तर पुन्हा मग तिथून काय होतं बाहेर यायला सुरुवात होती. तर अशा प्रकारे प्रघर्षण किंवा प्रतिसारण हे आपलं कर्म आहे. बघा प्रघर्षण म्हणजे शुष्क चूर्णाने दंतस्थाने रगडणे किंवा घासण्याला प्रघर्षण म्हटलेलं आहे. आता इथं श्लोक आला, हा श्लोक ध्यानात ठेवा पाठ करा. काय म्हटलंय त्रिकटू गृहधूम नावाला पहिलं रजनी त्यानंतर पंचलवन रोचना सर्वार्थका चरक्षिकिस्तान मधला हा श्लोक आहे ध्यानात ठेवा. त्रिकटू गृहधूम रजनी पंचलवन रोचना सर्वार्थका. आता एवढे आपल्याला चूर्णाचा यूज करायचा आहे कशा प्रघर्षण मध्ये असं म्हटलेलं आहे. आता बघा इथं काय आले की चरक म्हणतात सुंठ मेरे पिंपळी जे आपले त्रिकटू आहे. त्यानंतर घरातील धूर म्हणजे आपलं म्हटलं ना गृहधूम. त्यानंतर काय म्हटलं हळद आले तर रजनी आपलं हळद. त्यानंतर पंचलवन त्यानंतर रोचन म्हणजे गोरोचन. त्यानंतर सर्वार्थका म्हणजे काय सावर्तका म्हणजे
हे आपलं सावर्तक असं एक आपल्याला इथं चूर्ण द्यायला आहे. ह्या चूर्णाचा समभाग घेऊन आपल्या सगळ्यांचा समभाग घेऊन काय करायचं, वस्त्रगाळ करून तेथील दंतस्थानाचं घर्षण करायचं सांगितलं आहे. एवढ्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वस्त्रगाळ वगैरे करून ते चूर्णाला घेऊन नंतर त्या ठिकाणी काय करायचं, एकदम म्हणजे चांगलं एकदम थिन पावडरने एक लेवल सगळ्याच पावडरने काय करायचं, त्या ठिकाणी आपल्याला चूर्णाचं काय करायचं, घर्षण वगैरे करायचं सांगितलेलं आहे. तर हे आपलं होतं आणि त्याद्वारे मग घर्षण केल्यानं काय होतं की तेथील जे दूषित रक्त आहे ते बाहेर यायला सुरुवात होते आणि तिथून मग दूषित रक्त बॉडीच्या बाहेर पडतं. अशा प्रकार होतं. आता ते बघा पुढे काय म्हटलं, विषान्वित अंग. आता अंगावर काय होतं, जे नॉर्मली बॉडी, तर बॉडीवर विषाचा इफेक्ट झाला तर काय होतं, त्या अंगावर काय होतं, विषाचा इफेक्ट झाला तर विवर्णता म्हणजे वेगवेगळ्या बॉडीवरती कलर पाहायला मिळतं तुम्हाला. चट्टे पट्ट्याचे कलर, निळा, लाल असे विविध, हिरवा वगैरे कलर बॉडीवरती, ज्या बॉडीवरती विषाचा प्रभाव झाला त्यात विवर्णता पाहायला मिळते. मग काठिण्यसुद्धा, जडपणा पाहायला मिळतो, सूजसुद्धा पाहायला मिळते आणि पीडा वगैरे त्याच्या बॉडीवरती सुद्धा इफेक्ट पाहायला मिळतात, म्हणजे पीडा वगैरे सुद्धा पाहायला मिळते. नंतर काय म्हटलं बघा पुढं काय म्हटलं, झाल्यावर लगेच रक्तमोक्षण करायला सांगितलं. इत्यादी लक्षण दिसाले, विवर्णता, काठिण्य, शोथ, पीडा उत्पन्न झाले, हे काही लक्षण दिसले तर तुम्हाला लगेच काय करायचं, त्याचं रक्तमोक्षण करायला सुरुवात करायची आहे. तर एवढी काही कन्सेप्ट होते आपल्या रक्तमोक्षणची. आता पुढचं बघूया काय म्हटलं, आता आपल्याकडे आलं आहे वमन आणि विरेचन. आता VVIMP आपल्यासाठी वमन आणि विरेचन. वमन म्हणजे वॉमिटिंग आणि काय विरेचन म्हणजे पर्गेशन. आता पर्गेशनमध्ये काय म्हटलं, आता वमन आणि विरेचन हे आपल्या शरीराबाहेर विष, जे आपण विष शरीराबाहेर काढण्याचे महत्त्वाचे उपाय आहे. आता वमनाद्वारे नॉर्मल तुम्हाला माहिती आहे आपली बॉडी, तर आपण काय करतो, जे ऊर्ध्व आपलं अंग आहे तर ऊर्ध्व अंगातले जे व्याधी असतील, नॉर्मल विष असू द्या किंवा काही पण असू द्या, तर ऊर्ध्व अंगाचा जवळचा मार्ग बाहेर काढण्याचं काय म्हटलं, तर तो असतो आपला काय मुख असतं. तर मुखाद्वारे आपण वमन करतो आणि जे आपलं गुद वगैरे मार्ग तर त्याद्वारे आपण काय करतो, विरेचन वगैरे कर्म करतो. नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की जर खालच्या पक्वाशयामध्ये जर विष वगैरे गेला असेल तर त्याला जवळचा मार्ग कोणता आहे, गुद असतो. तर गुदाद्वारे आपण काय करतो, विरेचन करत असतो. आणि जर काय आमाशयात असेल, आमाशयापर्यंत विष गेला असेल तर आपण तिथं वमन करीत असतो. हे तुम्ही कुठं आपण जे विष वगैरे लक्षण आहे तिथं सुद्धा पाहिलं होतं. नंतर बघा आता पुढं काय म्हटलं, आता हृदयाची रक्षा करीत ह्यांच्या विधिवत पूर्व पश्चात कर्म असतात. आता काय हृदयाची रक्षा करून आपल्याला हे सगळे कर्म करायचे असतात आणि यांची विधिवत कसे पूर्व आणि पश्चात कर्मसुद्धा असतात, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची. नंतर आज उदर प्रक्षालन, जे उदर प्रक्षालन म्हणजे वमन आहे त्याला आपण स्टमक वॉशसुद्धा म्हणतो. तर मॉडर्न जे कन्सेप्ट आहे स्टमक वॉश, या वमनला स्टमक वॉशसुद्धा केलं जातं. आणि जे विरेचन वगैरे ह्याला इनिमा, तर हे सुद्धा आधुनिक आपले रूप पाहायला मिळतात. हे बघा आता जे आयुर्वेदिक कन्सेप्ट होत्या ह्यालाच मॉडर्न वेमध्ये असे आपल्याला स्टमक वॉश आणि इनिमा हा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो स्टमक वॉश आणि इनिमा या दोन कन्सेप्टला आयुर्वेद दृष्ट्या पाहायला गेलं तर कोणशी मिळत्या जुळत्या आहे, तर वमन आणि विरेचनशी मिळत्या जुळत्या आहे. म्हणजे काय स्टमक वॉशमध्ये उदर प्रक्षालन आणि इनिमा वगैरे आपल्याला विरेचन वगैरे पाहायला मिळतं. अशा प्रकारे आहे आपलं. आता पुढं बघूया काय म्हटलंय, आता इथं महत्त्वाचं आहे, आता जर कफ असेल, जर कफाची जर बॉडीमध्ये लक्षणं दिसत असेल तर नॉर्मली तुम्हाला तीव्र म्हणजे तीक्ष्ण वमन वगैरे करावं लागतं. आणि बॉडी जर पित्ताचे लक्षण दिसत असेल तर तिथं तुम्हाला विरेचन असं करावं लागतं. म्हणजे काय होतं, नॉर्मली विषाचा जर प्रभाव झाला, जर पित्ताचे लक्षण दिसायला लागले तर तुम्हाला तिथं विरेचन करायचं आहे. आणि नॉर्मली जर पित्ताचं काय झालं, विषाचा प्रभाव झाला, तिथं कफाचे लक्षण दिसतं आहे बॉडीमध्ये, तर तिथे तुम्हाला वमन हे करायचं असतं. समजलं. आता तीच कन्सेप्ट इथं बघा काय म्हटलं, आता नॉर्मल समजून घ्यावं इथं. आता शीतकाळात शीतप्रसेकाने पीडित असल्यास, म्हणजे शीतकाळात असेल जसं की आपलं हेमंत ऋतू वगैरे सुरू असेल त्या काळात शीतप्रसेकाने म्हणजे शीत आपले जे गुणधर्माचे लक्षण आहेत हे काय असेल, पीडित असेल रुग्ण, त्यानंतर कफ प्रकृतीचा रुग्ण असेल, रुग्णात जर कफकारक विषाचा प्रकोप होत असेल, म्हणजे कफकारक विषाचा प्रकोप होत असेल, नॉर्मल त्याची कफ प्रकृती शीतकाळ सुरू आणि त्यामध्ये शीतगुणाची त्याचं काय होतं बॉडीमध्ये लक्षण दिसतंय. तर अशामध्ये त्याच्यामध्ये कफकारक म्हणजे ऑलरेडी काय होतं, कफ काय तो विष कसा आहे कफकारक म्हणजे कफाचे गुण वाढणार, तर अशा होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं, तीक्ष्ण वामक जे द्रव्य असेल, म्हणजे तीक्ष्ण वामक योग म्हटलं इथं, तीक्ष्ण वामक योग म्हटलं इथं, तर तीक्ष्ण वामक योगाने आपल्याला काय करायचं, वमन करायचं सांगितलं आहे. जे तीक्ष्ण वामक द्रव्य असतील नॉर्मली तर त्याने आपल्याला वमन करायचं असते. यामध्ये जर मूर्छा आली किंवा मदग्रस्त रोगी असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वमन करायचं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे होतं आपलं. आता पुढचं बघूया काय म्हटलं, आता इथं बघा ज्या रुग्णाच्या उदरामध्ये 10 पीडा, त्यानंतर आद्यमाने, इथं ही करा आद्यमान करून घ्यायचं. आद्यमान असेल तर जो मूत्र अवरोधाने पीडितग्रस्त असेल, इथं बघा 10 असेल किंवा पीडा असेल किंवा आद्यमान्य लक्षणं नसेल, पोटात वगैरे दुखत असेल त्याच्या, तर मूत्र अवरोधाने पीडित असेल ग्रस्त आपल्याकडे पेशंट आला असेल किंवा वायूचा अवरोध झाला असेल, त्याच्या वायूचं पीडित असेल, तर अशामध्ये त्याची त्याची पित्त पण प्रकृती असेल तर अशामध्ये आपल्याला विरेचन द्यायचं सांगितलं. ध्यानात ठेवा 10 असेल कुठं, त्याच्या उदरामध्ये 10 असेल, पीडा असेल, आद्यमान असेल, त्यासोबत मूत्र अवरोध असेल आणि मूत्र अवरोधाने पीडित असेल, त्यासोबत वायूचं सुद्धा अवरोध असेल आणि
त्याची पित्त प्रकृती असेल तर यामध्ये आपल्याला काय करायचं सांगितले, यामध्ये आपल्याला विरेचन हे कर्म करायचं सांगितलेलं आहे. यामध्ये आपल्याला विरेचन कर्म सांगितलेलं आहे. ध्यानात ठेवा. अशा प्रकारे हे आपलं इथं टोटल ही सगळी कन्सेप्ट होती. तर अशा प्रकारे वमन आणि आपलं विरेचन होतं. आता बघूया पुढचा कन्सेप्ट. आता पुढचं येतो आपलं 12 आणि 13 काय, उपादान आणि प्रधमन. उपादान आणि प्रधमन. आता उपादान आणि प्रधमन म्हणजे सुरुवातीला जाणून घेऊया. आता उपादान आणि प्रधमन म्हणजे कसा असतो हे बघा. उपादानाचा शब्दाचा अर्थ होतो की सहाय्यकारी वस्तू. उपादान म्हणजे काय असतो, एक प्रकारे सहाय्यकारी वस्तू म्हटलेला याला अर्थ सांगितला आहे. जसे की बघा, एक वस्तूवर दुसरी वस्तू काय म्हटलंय, एका अशा वस्तूवर ठेवली दुसरी वस्तू, म्हणजे एका वस्तूवर दुसरी वस्तू ठेवली ते टिकून राहते. म्हणजे एका वस्तूवर जर दुसरी वस्तू टिकून राहते, मग ठेवली तर ती टिकून राहते नॉर्मली असं म्हटलंय. त्याच प्रकारे असं म्हटलंय की विषाचा जर प्रसार मस्तिष्कापर्यंत झाल्यावर रोगाचा सौदनाश होऊन तो मरणासह होतो. आता नॉर्मली तसं म्हटलंय की एका काय म्हटलंय, आता उपादान म्हणजे काय नॉर्मली की एका ह्याच्या वस्तूवर दुसरी वस्तू ठेवणं. तर एक नॉर्मली हे कन्सेप्टनुसार मिळते जो होती ही उपादान आहे. आता तुम्हाला पुढं कळलं ती कशा प्रकारे म्हणतोय मी, की काय म्हटलंय की नॉर्मली जर मनुष्य असतो तर त्याच्या मस्तिष्कावर काय झालं, विषाचा प्रभाव झाला तर ते काय होतं, मरण पावतो. नॉर्मली जर हृदय आणि त्याच्या मस्तिष्कावर झाला, हृदयापेक्षा बी मस्तिष्कावर जास्त झाला तर काय होतं, तो मरण पावतो. त्यानंतर आणि काय म्हटलंय, या अवस्थेत प्राचीन काळी रोगाच्या डोक्यावर काकपद आकाराचा चिरा देऊन, आता बघा चिरा देऊन सतत काय करायचे, रक्तस्राव केला जात असे आणि नंतर त्या सातत्याचा काय म्हटलं, सातत्याचा कल्क ठेवत असत. आता ह्याला उपादान असं म्हटलेलं. आता काय करायचं बघा, नॉर्मली आता पेशंटच्या जर डोक्यामध्ये रक्ताचं हे झाला, रक्ताचा काय झाला, आपला दुष्परिणाम झाला, रक्ताचं काय झालं, काय म्हटलं सॉरी, रक्ताचा विषाचा जर मस्तिष्कावर प्रभाव झाला, विषाचा मस्तिष्कावर प्रभाव झाला, मग काय करायचे, जे वैद्य होते ते काय करायचे, काकपद आकाराचं म्हणजे कावळ्याच्या पायाच्या आकाराचा अशा काय करायचे, म्हणजे ह्या आकाराचे एवढ्या आकाराचं काय करायचे, एक चिरा द्यायचे, म्हणजे एक इन्सिजन, एक कट द्यायचे, छेदन करायचे आणि त्याद्वारे काय करायचे, छेदन दिलं तिथं रक्तस्राव करायचे, म्हणजे डोक्यामधून आपलं रक्त बाहेर काढायचे. नंतर काय करायचे, तिथे एक सातत्याचा कल्क टाकायचे, तिथे एक कल्क तिथं टाकत असायचे. नंतर त्याला कन्सेप्टला उपादान म्हटलं. आता कल्क टाकण्यामाग काय, तर जो कल्क असेल तो कसा असेल, विषनाशक हा कल्क असेल, म्हणजे विषाचा नाश करणारा हा कल्क असेल, म्हणून हा कल्क टाकायचे, त्याला उपादान म्हटलं. आता काय दुसरं प्रधमन. आता प्रधमन म्हणजे काय असं, आता इथं नॉर्मली आपण इन्सिजन कट दिला आहे तर तिथं काय करायचं, एक आपल्या नळीमध्ये आपण एक अशा प्रकारे, इथं मी दाखवतो तुम्हाला की अशा प्रकारे आपल्याला एक नळी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एक नळी घेतली आपण. आता नळीमध्ये काय करायचं आपण नॉर्मली, की नळीमध्ये आपण हे घ्यायचे, जे आपले औषधद्रव्य घ्यायचे, जे विषनाशक औषधद्रव्य असेल ते घ्यायचे आणि काय करायचे, वैद्याने ते काय करायचे, तर आपण कट द्याला इथं तर कटच्या ठिकाणी हे काय करायचे, फुंकायची, म्हणजे स्प्रेड करायची, फुंकी मारायची. मग फुंकी मारली त्या कटच्या ठिकाणी तर ही विषनाशक औषधद्रव्य तिथं जाऊन काय होते, पसरून जाते, डोक्यामध्ये पसरून जाते. मग त्यामुळे काय होईल, जिथं दूषित रक्त आहे, विषयुक्त दूषित रक्त आहे मी आपल्या मस्तिष्कामध्ये, जे मस्तिष्काला आपल्या हानी करणारे, तर ते काय होईल, ते नाहीसे होऊन जाईल, म्हणजे तिथं विषाचा प्रभाव नाहीसा होऊन जाईल. त्याला आपण काय म्हटलं, प्रधमन असं म्हणतो. ते बघा खाली म्हटलं, प्रधमन ही क्रियानंतर, प्रधमन म्हणजे एका नळीत औषधी ठेवून फुंकी मारून औषधी वर्णावर टाकत असे, म्हणजे काय म्हटलं, औषध वर्णावर टाकत असे, जिथं आपण जखम केली त्या वर्णावर आपण टाकतो. नंतर प्रधमनासाठी ज्योतिषमध्ये त्रिकटू आणि कट्टफलचे चूर्ण आपण वापरत असाल. आता MCQला ध्यानात ठेवा, आपण प्रधमनासाठी ज्योतिषमध्ये वापरत त्रिकटू वापरतो आणि कट्टफलचा आपण चूर्ण म्हणून आपण प्रधमनासाठी वापर करतो. हे MCQचे पॉईंट आहे, ध्यानात ठेवा. आता बघा पुढं काय म्हटलंय, अशा प्रकारे आपण इथं कव्हर केलं. आता चौथा एक लास्ट पॉईंट बघून घेऊया या लेक्चरसाठी, हृदयावरण. आता हृदयावरण म्हणजे नॉर्मल काय करतो आपण, की हृदयाचं प्रोटेक्शन करतो. जो आपला हार्ट आहे, आपलं नॉर्मली अशा प्रकारे हार्ट असतो, डायग्राम चुकली, हे नॉर्मली अशा प्रकारे आपला हार्ट असतो. ये तेरा मेरा दिल है जो दिल किसी को ना देना, ये तेरा मेरा दिल है जो दिल किसी को ना देना, अशा प्रकारे आपलं हे आपलं हृदय आहे, बरोबर आहे ना, हे हृदय आपलं. आता हे हृदयाला काय करतो, हृदयाचं आवरण करतो. आता नॉर्मली तुम्हाला माहिती आहे, विष काय करतो, बॉडीमध्ये सुरुवातीला विष रक्ताला दूषित करतो. रक्ताला दूषित झालं तर रक्त कुठं येणार आहे, नॉर्मली इथं येणार आहे. मग इथून जर आलं, इथून पूर्ण ऑर्गनमध्ये काय होणार, पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होणार आहे. जर पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झाले तर सगळ्या धातूंना सुद्धा काय करणार आहे, तो धातूला दूषित करणार आहे. तर नॉर्मल रक्तानंतर हृदयानंतर सगळ्या धातूला असं तो करत असतो. मग आपल्याला काय करायचं, आता हृदयाला जर तो दूषित नाही करावं, त्यासाठी आपल्याला हृदयाचं आवरण करायला लागतं. आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे, मनुष्याचा प्राणाचा नाश कधी होतो, तर एक काय होतो, मस्तिष्काला सुरुवात असतो. मस्तिष्काला जर त्यांनी काय केलं, मस्तिष्काला विषाने जर घात केला आणि त्यासोबत हृदयाला जर
हृदयाला जर काय विषयाने घात केला म्हणजे हृदयाला दोघाला घात केला तर या दोन कंडिशनमध्ये काय होतो नॉर्मली मनुष्य मरून जातो. तेच म्हटलेलं आहे की हृदय आवरण काय होतं हृदयाला सुरक्षा प्रदान करणे आणि त्याचा बल आणि सक्रियेचे रक्षण करणे. त्याच्या बलाचं आणि त्याच्या क्रियेचं रक्षण करायला सांगितलं. विषाने हृदय आणि मस्तिष्क आक्रांत केल्यावर रोगाचा मृत्यू होतो. बघा तुम्हाला म्हटलं ना विषयाने जर हृदयाला आणि मस्तिष्काला जर हार्म केलं म्हणजे काय इफेक्ट दाखवले त्यांच्यावरती किंवा त्यांना दोघांना घात केला तर पेशंटचा मृत्यू होतो. म्हणून विषाक्ततेमध्ये दोन्ही अवयवांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. प्राचीन काळी मधु आणि घृतपान म्हणजे काय प्राचीन काळी जे आपले पहिले जे पूर्वज होते तर प्राचीन काळी मधु आणि घृतपान द्यायचे तर हृदयाच्या आवरणासाठी. नंतर एक काय करायचे सुवर्ण गैरिक पाण्यात मिसळून पाणी ते प्यायला द्यायचे. सुवर्ण गैरिक काय करते नॉर्मल जेव्हा तुम्हाला रसशास्त्र सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला सुवर्ण गैरिक हे कंडिशन पाहायला मिळेल. गैरिक हे कंडिशन आहे म्हणजे गैरिक हा आपल्याकडे एक धातू असतो त्यामध्ये तुम्ही काय पण महारस उपरस सुरू झाले का तुम्हाला कळून जाईल त्यामध्ये काय काय नाही. फक्त ध्यानात ठेवा सुवर्ण गैरिक आपल्या पाण्यात मिसळून द्यायचे. नंतर मधु आणि घृत आपल्याला काय करायचं त्या पेशंटला मधु आणि घृत पान द्यायचे. त्यानंतर आणखी एक आहे की कावळ्याचे मांस सुन्न करून त्याचा रस करून म्हणजे कावळ्याचं मांस असेल ते सुन्न करून आपल्याला रस करून पेशंटला द्यायचं. त्यासोबत आणखी एक कंडिशन आहे बकऱ्याचे ताजे रक्त पिण्यास देणे. तर एवढ्या कंडिशनने हृदयाचं आवरण होतं. आता इथे 4 कंडिशन आले तुम्हाला ध्यानात ठेवा. हृदय आवरण कसं करतो आपण मधु आणि घृतपानाने करतो. सुवर्ण गैरिक पाण्यात मिसळून पाणी प्यायला देतो. तिसरं त्याला कावळ्याच्या मांसाचे शून्य रस करून आपण त्याला प्यायला देतो. आणि चौथं त्याला बकऱ्याचं ताजं रक्त असेल तर आपलं प्यायला देतो. तर हे हृदय आवरणचे 4 कंडिशन दिले. आता ह्यामध्ये आपण नॉर्मल जर पाहायला गेलो तर मोस्ट ऑफ दी मधु आणि घृतपानचं जास्त होतो. त्यासोबत सुवर्ण गैरिकचा यूज होतो. जे खालचे दोन आहे कावळा आणि मांस शून्य रस वगैरे त्यानंतर जे बकऱ्याचं मांस बकऱ्याचं रक्त वगैरे असेल तर हे जर आपण नॉर्मली कंडिशन नॉर्मली पाहत नाही पण जे पहिले पूर्वज होते आपले ऋषीमुनी होते तर हे अशा कंडिशन करायचे. तर हे आपल्याला दिलेलं आहे ध्यानात ठेवा. असा पेपर आपल्या हृदय आवरण एसीक्यूला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर आजचे हा लेक्चर 2 आपल्या इथं कंप्लीट झालेला आहे. लेक्चर 2 मध्ये काय काय पाहिलं एकदा पाहून घेऊया आपण.